विषय म्हणजे आनंदाचा दिवस आहे. 25वा वर्धापन दिन. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड गणेश शिंगे साहेब आहेत, ज्यांनी मागील 25 वर्षापासून कर्मचारी युनियनला या कामगार कर्मचारी लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. कधीच म्हणजे अपयशानं न खचून जाणारा हा निर्भीड नेता आहे आणि वेळ प्रसंगानं कुठल्याही म्हणजे थराला जाऊन गोर गरिबांच्या न्याय हक्कावर जर कोणी गदा आणत असेल तर त्याला धडा शिकवण्याची क्षमता ताकद बाळगणारा लीडर म्हणजे गणेश कॉम्रेड शिंगे साहेब आहेत. आणि म्हणजे आजचा हा जो दिवस आहे तर ऐतिहासिक दिवस आहे, कारण नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणजे औरंगाबादवरून हैदराबादला जेव्हा जात होते तर 18 जानेवारी 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते नांदेड रेल्वे स्थानकावरून हैदराबादला गेले होते आणि परत जे परतीचा जो दिवस होता तो 21 जानेवारी 1949 चा दिवस होता. शासनाने जे काही 18 खंड प्रकाशित केलेले आहेत त्यामध्ये 18व्या खंडामधील तिसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नांदेडच्या दौऱ्याविषयीचा थोडासा उल्लेख आलेला आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे कोच मधून खाली उतरले नव्हते. सहकार्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आराम करत आहेत, तर आपल्याला दर्शन बाबासाहेबांचं काही म्हणजे बाहेरून होणार नाही. तर तत्कालीन कार्यकर्ते चळवळीत काम करणारे होते, त्यांनी हार तुरे जे होते डब्यावर टाकले आणि बाबासाहेबांना म्हणजे असं बाहेरूनच डब्याच्या बाहेरूनच ते हात जोडले आणि ते परत फिरले होते. असा ऐतिहासिक दिवस आहे. तर या संघटनेला म्हणजे या संघटनेचा हा वर्धापन दिवस आहे, त्यामुळे जे गोरगरिबाचे प्रश्न आहेत इथून पुढे जोमाने ते सोडवण्याचा प्रयत्न करतील कॉम्रेड गणेश शिंगे साहेब. आणि त्यांना म्हणजे गोरगरिबांच्या न्यायाच्या हक्काची लढाई लढण्यासाठी दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांना बल मिळावं. बुद्ध धर्म संघाच्या बलाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने त्यांचं मंगल व्हावं, आयुष्य लाभावं अशी मंगल कामना व्यक्त करतो. शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनची स्थापना मी 2000 साली केलेली आहे. नांदेड महानगरपालिकेमध्ये त्या काळात गेल्या 25 वर्षाच्या पूर्वी कर्मचाऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती होती. कर्मचाऱ्याचे प्रश्न निकाली निघत नव्हते आणि कर्मचाऱ्यांना त्यांची वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांचे प्रस्ताव शासनाकडे प्रशासनाकडे मांडण्यासाठी कोणती संघटना सक्षमपणे नव्हती. मी कामगार चा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सक्षमपणाने काम करावा या भूमिका गेल्या 25 वर्षामध्ये मी माझ्या मनी बांधली. मी महानगरपालिकेचा कर्मचारी असून सुद्धा मी कायदेशीर बाबीमध्ये मी सक्षमपणाने ही संघटना उभी केली. आज या संघटनेचा 25वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या भविष्यामध्ये आता या 25व्या वर्षापासून 26व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना कंत्राटी कामगार असोत की कायम कर्मचारी असोत, कंत्राटी कामगारांच्यासाठी मी पतसंस्था निर्माण करीत आहेत. कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आणि कर्मचाऱ्यांना अतिशय सन्मानाचं वागणूक मिळावी नांदेड शहरामध्ये असा माझा या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संकल्प राहील. कर्मचाऱ्यावर कसल्या प्रकारचे हल्ले त्यांना तुच्छपणाची वागणूक मिळणार नाही याच्यासाठी सुद्धा मी दक्ष राहणार आहे आणि संघटनेचं काम मी या असंच जोमानं करेल सर्वांच्या सहकार्यामुळं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले. अधिकाऱ्यांनी मला आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती लावली. माननीय आयुक्त साहेबांचं, अतिरिक्त आयुक्त साहेबांचं, बुद्धिजी बंदीजीचं आणि गौतम खडा साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. थँक्यू. शहर महानगरपालिकेची कर्मचारी युनियन जी आहे त्यांना आज रोजी 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनाला सर्व कर्मचारी, माझे सहकारी, अतिरिक्त आयुक्त आणि माझे उपायुक्त वाघमारे ही सर्वजण उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आमचे कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी संघटना ज्या पद्धतीने हक्काला जाणीव करून त्यांनी मिळवतात त्याच पद्धतीने कर्तव्यासाठी सुद्धा बांधील असतात. ही प्रकर्षानं जाणीव कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री शिंगे यांनी कर्मचाऱ्यांना करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा वर्धापन दिन जो आहे तो नक्कीच आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत आहे. संघटनेला मी अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत की याच पद्धतीने महापालिका प्रशासनाला आपलं सहकार्य असावं आणि आपल्या जे न्याय हक्क असतील त्यासाठी कायम धुरती सकारात्मक राहू.